नमस्कार मंडळी, मी राहुल कोळेकर। छावा चित्रपट आल्यापासून आज पूर्ण देशभर एक म्हणजे संभाजी महाराजांच्याबद्दल जे प्रेम आहे आणि जो राग आहे, ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली तो जो राग आहे तो सगळीकडे त्याचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आत्ताच जे छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांनी हत्या केली, औरंगजेब, त्यांचा जो मुलगा होता अकबर, यांची अकबराची आणि जहांगीर यांच्या नावावरती जे प्रत्येक ठिकाणी रोडला नावे आहेत, वास्तूंना नावे आहेत, त्या वास्तूंच्या नामकरण करण्यासाठी जे लोकांनी आता आक्रोश तयार केलेला आहे, उठाव सुरू केलेला आहे। दिल्लीमध्ये आता आपण बघतोय की अकबर रोड वगैरे जे आहे, जहांगीर रोड वगैरे, या ठिकाणी शिवाजी महाराजांचे पोस्टर लावले जात आहेत आणि सर्वीकडे एक उठाव सुरू आहे की या मोगलांनी आपल्या देशासाठी काय केले, की त्या लोकांची नावे आपल्या देशात वापरली जातात। प्रत्येक ठिकाणी मार्गांना, रस्त्यांना, वास्तूंना त्या लोकांच्या नावांचा उपयोग केला जातो। मग आपल्या देशातले ज्या हुतात्म्यांनी, ज्या राजांनी, ज्या पराक्रमी योद्ध्यांनी ह्या देशासाठी ज्यांनी आपलं जीवन बलिदान केलं आहे, त्या लोकांची नावे आजपर्यंत आपण काय यूज करत नाही। आत्ता कुठेतरी आपण बघतो की औरंगाबादचं नामकरण झालं, जे छत्रपती संभाजीनगर म्हणून ठेवण्यात आलं। पण अशी प्रत्येक ठिकाणी जे या लोकांची, मुघलांची जी नावे आहेत, ज्यांनी या देशासाठी फक्त लुटण्याचं काम केलं आहे, देशाला हानी पोचवण्याचं काम केलं, त्या लोकांची नावे आपण या देशासाठी कशासाठी वापरायला हवी आहेत? आपण ही नावे हटवली पाहिजेत की नाही हटवली पाहिजेत, हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा।